नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी बाहीची डिझाइन बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी अस्तरवर स्लीव्ज आहे ती कटिंग करून घेतलेली आहे। स्लीवची लेंथ इथे घेतलेली आहे मी 6 इंच। त्यानंतर इथे खाली दंड घेर आहे 6.5 इंच आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 8.5 इंचाचा दंड घेर घेतलेला आहे कटिंग मध्ये। आणि इथे कॅप हाईट दिलेली आहे 2.5 इंचाची। अशी ही बेसिक स्लीव जी आहे ती कटिंग करून घेतलेली आहे अस्तरवर। या स्लीव्जला तर डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर मी इथे पहिल्यांदा एक पाव इंचवर मार्किंग करून घेतलेलं आहे पूर्ण स्लीव्जवर आणि एक लाईन ड्रॉ करून घेतली। तर इथे खाली एक पॅटर्न तयार करायचा आहे। तर त्याच्यासाठी मी असं गोलाकार आकारामध्ये एक झाकण घेतलेलं आहे। त्याचा मी आडवा आणि उभा सेंटर पॉइंट असं मार्किंग करून घेतला आणि हे जे आकार आहेत ते इथे ड्रॉ करून घ्यायचे आहेत हाफ सर्कल मध्ये। तर इथे आकार ड्रॉ करताना दोन आकारांच्या मधला जो कॉर्नर आहे तो बरोबर सेंटरला आला पाहिजे अशा प्रकारे इथे ड्रॉ करून घ्यायचे आहे। तर संपूर्ण स्लीव्जवर मी हा शेप जो आहे तो ड्रॉ करून घेणार आहे। इथे पाहू शकता ह्या दोन जे अर्धवर्तुळ आहे त्याचा जे कॉर्नर आहे ते बरोबर सेंटरला आलं पाहिजे असं ड्रॉ करायचं आहे। त्यानंतर स्लीव्जला वरून 2 इंचावर इथे मार्किंग केलं आणि इथून असा आकार देऊन घेतलेला आहे। हे आपल्याला दोन वेगवेगळे पार्ट ह्याचे करायचे आहेत आणि मग ते आपण अटॅच करणार आहेत। तर इथे मी असा आकार देऊन घेतलेला आहे स्लीव्जला। जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे। तर हे दोन ह्याचे वेगवेगळे पार्ट झाले। तर खालच्या पार्टसाठी मी इथे काट वापरणार आहे। तर काट मी इथे कट करून घेतलेला आहे। काट जो आहे तो खाली सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती जो बाहीचा खालचा भाग आहे जिथे आपण डिझाइन बनवणार आहोत तो भाग ठेवलेला आहे आणि जसा आकार आहे त्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचा आहे। संपूर्ण जे आकार आहेत त्याप्रमाणे आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे। हे स्टिचिंग झाल्यानंतर कडेने पाव इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर नॉचेस देऊन घ्यायचे आहेत। त्याच्यामुळे व्यवस्थित हे पलटी होईल आणि डिझाइन जी आहे ती छान तयार होईल। तर असे छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत व्यवस्थित आणि डिझाइन जी आहे ती पूर्णपणे पलटी करून घेतलेली आहे सगळ्या डिझाइन व्यवस्थित। त्याच्यावर प्रेस सुद्धा करून घेऊ शकता तुम्ही। तर इथे पाहू शकता व्यवस्थित डिझाइन जी आहे ती आपली पलटी झालेली आहे। या खालच्या सर्व डिझाइनवर मी इथे दाब शिलाई देऊन घेणार आहे। तर संपूर्ण जसा आकार आहे त्याप्रमाणे अगदी कडेने बारीक अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। त्याच्यामुळे व्यवस्थित फिनिशिंग मध्ये ते दिसेल। तर सगळीकडे मी अशी ही दाब शिलाई जी आहे ती देऊन घेतलेली आहे। आता अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला जोडून घेतला आणि एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे। आता जो वरचा भाग आहे तो तयार करून घ्यायचा आहे। तर इथे ब्लाउजचं मेन फॅब्रिक घेतलेलं आहे ते सरळ ठेवलेलं आहे आणि जो स्लीवचा वरचा भाग आहे तो ठेवलेला आहे आणि तिथून असं स्टिच करून घ्यायचं आहे एक पेरचं मार्जिन ठेवून। त्यानंतर थोडं एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आणि त्याच्यावर नॉचेस द्यायचे आणि ते पलटी करून घ्यायचं आहे। पलटी केल्यानंतर त्याच्यावर एक दाब शिलाई दिलेली आहे आणि चारही बाजूने अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला जोडून घेतले आणि एक्स्ट्राचं जे काही अस्तर मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे। इथे आता वरच्या भागाला अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर इथे अस्तर जोडून एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घेतलेलं आहे। आता याला मी इथे गोल्डन पाइपिंग वापरणार आहे। तर पाइपिंग कशी तयार करायची याचा डिटेलमध्ये व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे। तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। इथे खालच्या बाजूने इथे ही पाइपिंग जी आहे ती व्यवस्थित जसा आकार आहे त्याप्रमाणे लावून घ्यायची आहे। इथे स्लीवची डिझाइन तयार झालेली आहे, दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत। आता याच्यामध्ये मी एक गोल्डन कलरची नॉट लावणार आहे। तर ती नॉट इथे घेतलेली आहे, पातळ अशी नॉट घेतलेली आहे। बरोबर या कॉर्नरला ठेवून पहिल्यांदा स्टिच करायची सेंटर पॉइंटवर आणि अशा प्रकारे हे टर्न करत जायचं आहे आणि स्टिच करत जायचं आहे पुढे। त्याच्यामुळे व्यवस्थित तिथे आकार जो आहे तो तयार होईल। बघू शकता अशा प्रकारे छान अशी ही लेसने डिझाइन करून झालेली आहे। आता हा जो वरचा पार्ट आहे तो खालच्या पार्टला जोडून घ्यायचा आहे। हा जो खालचा पार्ट आहे त्याला अर्धा इंचाचं मार्किंग करून घेतलं। व्यवस्थित मार्किंग केल्यामुळे तो एकसारखं जोडला जाईल आणि आता हा जो पार्ट आहे तो इथे जोडून घ्यायचा आहे। बरोबर सेंटरला सेंटर आलं पाहिजे अशा प्रकारे हा जोडून घ्यायचा आहे। सेंटर पासूनच जोडायला सुरुवात करायची आहे आणि पहिल्यांदा जी आपण स्टिच दिली होती पाइपिंग जोडण्यासाठी त्याच्यावरच दुसरी स्टिच द्यायची आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा जोडायचं आहे आणि परत वरच्या बाजूने एक पेरचं अंतर ठेवून परत एक संपूर्ण
जी बाही जोडलेली आहे तिथे स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित ती सेट होईल। आता ही नॉट मोजून घेतली तर मी इथे 3.5 इंचाची खाली ठेवणार आहे आणि एक्स्ट्राची कट करून घेतली। त्यानंतर त्याला खाली छान लटकन करून घ्यायचे आहे। तर मी ब्लाउज पीसच्या फॅब्रिकचे 2 लटकन करून घेणार आहे। तर इथे स्क्वेअर पीस घेतलेला आहे मी 2.5 बाय 2.5 इंचाचा आणि त्याचे छान लटकन इथे करून घेणार आहे। लेसचा जो राऊंड आकार तयार झाला आहे तर त्याच्यामध्ये मी असे गोल्डन कलरचे मणी जे आहेत ते लावून घेतले, त्याच्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर आला आहे। अशी ही स्लीव्स डिझाईन तयार झालेली आहे। डिझाईन कशी झाली कमेंटमध्ये सांगा। आवडली तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं माझ्या नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।